Good morning, students. I welcome all of you for this lecture. Today, we have to continue the discussion on the topic demography. In the last few videos, we have discussed various mortality rates. In the last video, we discussed standardized death rate, how we can compute standardized death rate, especially by the method of direct standardization. In the today's lecture, my plan is to discuss standardized death rate by the method of indirect standardization. Okay, so let us see few of the points which we have discussed already. In the last lecture, let me remind you, we have written the formula for standardized death rate. What we are doing is, we are computing weighted arithmetic mean of age specific death rates for the given population. Say for example, we have two populations A and B. So to compute STDR, what I have to do, पहिल्यांदा मला त्यांचे एज स्पेसिफिक डेथ रेट कॅल्क्युलेट करावे लागतील. These are denoted by the letters MXA, suffix X, A. Similarly for the population B, it is MXB. हे काय आहेत, एज स्पेसिफिक डेथ रेट. आणि ह्याचं वेटेड ॲव्हरेज कोणाबरोबर घेतो आपण, तर इट इज द प्रपोर्शन of the population in the corresponding age group of age say X. म्हणजे त्याची तुलना स्टँडर्ड बरोबर करतो आपण. सो डायरेक्ट मेथडनी मला STDR म्हणजे स्टँडर्डाइज्ड डेथ रेट जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर व्हॉट शुड आय नो, मला काय माहीत असायला पाहिजे. सपोज ज्या पॉप्युलेशनसाठी मला STDR कॅल्क्युलेट करायचं आहे, लेट मी कॉल दॅट पॉप्युलेशन ॲज अ टार्गेट पॉप्युलेशन अँड विल डिनोट इट बाय लेटर A. सो A इज द टार्गेट पॉप्युलेशन, म्हणजे मला ज्या पॉप्युलेशनचा STDR डिफाईन करायचा आहे. आता टू कम्प्यूट STDR बाय द डायरेक्ट मेथड, व्हॉट शुड आय नो, मला काय माहीत असायला हवं. द फर्स्ट थिंग इज, I should know age group wise population of the target. म्हणजे काय, NPX, प्रिफिक्स N, X म्हणजे X to X plus N या एज ग्रुपमध्ये पॉप्युलेशन काय आहे, म्हणजे जे वयोगट आपण तयार करणार आहोत त्या प्रत्येक वयोगटामध्ये लोकसंख्या किती आहे, आय मस्ट नो इट. दुसरी गोष्ट, हे जे वयोगट आपण तयार केलेले आहेत, एज ग्रुप्स आपण तयार केलेले आहेत, त्या प्रत्येक एज ग्रुपमध्ये डेथ किती झालेल्या आहेत, किती मृत्यू झालेले आहेत. सो NDX याची व्हॅल्यू मला माहीत असली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट मला माहीत असायला पाहिजे, अर्थात ती आपल्याला असतेच, कारण ते पॉप्युलेशन आपण स्वतः निवडलेलं असते, ज्याला आपण स्टँडर्ड पॉप्युलेशन म्हणतोय. तर त्या स्टँडर्ड पॉप्युलेशनमध्ये प्रत्येक वयोगटात लोकसंख्या किती आहे. सो आय मस्ट नो 3 important things. One is the age group wise population of the target, age group wise death of the target population, आणि तिसरी गोष्ट म्हणजे एज ग्रुप वाईज पॉप्युलेशन फॉर द गिवन स्टँडर्ड. या 3 गोष्टी माहीत असल्याशिवाय मी STDR कॅल्क्युलेट करू शकत नाही.
ओके, वी हॅव सीन दॅट. पण आता अडचण काय निर्माण होते नक्की, त्याची आपण चर्चा करणार आहोत. खूप वेळा एखाद्या पॉप्युलेशनमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये, एखाद्या शहरामध्ये, एखाद्या जिल्ह्यामध्ये टोटल नंबर ऑफ डेथ किती झालेले आहेत हे आपल्याला माहीत असते, पण ते एज ग्रुप वाईज डेथ आपल्याला माहीत नसतं. म्हणजे खूप वेळा असं होतं, मृत्यूसमयी जर त्या व्यक्तीचं वय किती होतं याची आपण बरोबर नोंद केली नाही तर ते कळणार नाही. मग खूप वेळा काय होतं की लोक काहीतरी आता नोंद करायचं म्हणून लिहून टाकतात, ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू देतात. त्यामुळं काही वेळा त्याची नोंद चुकीच्याही पद्धतीनं होऊ शकते. इनफॅक्ट खूप वेळा एज ग्रुप वाईज डेथ माहीत नसल्याकारणाने एज स्पेसिफिक डेथ रेट आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाही. म्हणजे ज्या पॉप्युलेशनमध्ये मृत्यूची नोंद व्यवस्थितपणे झालेली नाही आहे किंवा अशा प्रकारच्या नोंदी नसतील तर त्या पॉप्युलेशनमध्ये आपण ASDR एज स्पेसिफिक डेथ रेट कॅल्क्युलेट करू शकत नाही. आणि जर का मला एज स्पेसिफिक डेथ रेट माहीत नसेल तर आय कॅनॉट कम्प्यूट STDR, मी कॅल्क्युलेट करू शकत नाही आहे. कारण STDRचा फॉर्म्युला तुम्ही पाहिला की त्याच्यामध्ये MXA एज स्पेसिफिक डेथ रेट त्याच्यामध्ये आहे. सो आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही जर आपल्याला ह्या एज ग्रुपवर डेथ माहीत नसतील तर. मग अशा केसमध्ये हाऊ टू प्रोसीड फर्दर, मग आता पुढं कसं जायचं, अभ्यास कसा करायचा. तर अशा केसेसमध्ये इन सच अ केस वी यूज द इनडायरेक्ट मेथड ऑफ स्टँडर्डायझेशन. आणि म्हणून आपली जी निकड आहे त्याच्यातून आपल्याला लक्षात येतं की आता या ठिकाणी आपण डायरेक्ट स्टँडर्डायझेशनची मेथड वापरू शकत नाही आहे, तर आपल्याला काय वापरायला हवं, इनडायरेक्ट मेथड ऑफ स्टँडर्डायझेशन. म्हणजे ज्या पॉप्युलेशनसाठी आपल्याला STDR कॅल्क्युलेट करायचं आहे ते म्हणजे टार्गेट पॉप्युलेशन, त्याचा आपल्याला ASDR कॅल्क्युलेट करता येत नाही आहे कारण तशा प्रकारच्या डेथचा डेटा, मृत्यूची माहिती आपल्याकडे नाही आहे. म्हणून आपण काय करणार तर एज स्पेसिफिक डेथ रेट ऑफ पॉप्युलेशन A इज रिप्लेस्ड बाय एज स्पेसिफिक डेथ रेट ऑफ स्टँडर्ड पॉप्युलेशन. आता स्टँडर्ड आपण कोणत्या गोष्टीला म्हणतोय की ज्याच्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती आहे, दॅट इज द स्टँडर्ड पॉप्युलेशन. म्हणजे त्याचे एज स्पेसिफिक डेथ रेटसुद्धा आपल्याला माहीत आहेत. सो इनडायरेक्ट मेथडमध्ये आपण काय करतो, वी आर ॲप्रॉक्सिमेटिंग एज स्पेसिफिक डेथ रेट बाय द करस्पॉन्डिंग एज स्पेसिफिक डेथ रेट ऑफ स्टँडर्ड पॉप्युलेशन. अर्थात हे ॲप्रॉक्सिमेशन आहे. आता ते कशा पद्धतीने वर्कआउट होतं आहे ते आपल्याला बघावं लागेल. मग ॲज ऑलरेडी वी हॅव डिफाईन्ड standardized death rate. Standardized death rate is nothing but adjusted CDR किंवा ASDR. म्हणजे CDRमध्ये ज्या काही कमी होत्या, काही लिमिटेशन्स होत्या, काही डिमेरिट्स होत्या म्हणून आपण ASDR कॅल्क्युलेट केला. आता ASDRमध्ये आपल्याकडे ज्या काही कमी आहेत, डिमेरिट आहेत, आपल्या लक्षात येते की मॉर्टॅलिटी सिच्युएशनची परिस्थिती आपल्याला या ASDRवरून लक्षात येत नाही आहे म्हणून आपण STDR कॅल्क्युलेट करतो. म्हणजेच आपण काय करतो, वी आर ॲडजस्टिंग दीज रेट्स. तर मग STDR फॉर द पॉप्युलेशन A इज इक्वल टू काय, CDR म्हणजे सिम्पल क्रूड डेथ रेट ऑफ पॉप्युलेशन A इंटू सम ॲडजस्टमेंट फॅक्टर C. आता हाऊ वी आर गोइंग टू ॲडजस्ट दॅट डेथ रेट हे आपल्याला बघायचं. सो बाय इनडायरेक्ट मेथड ऑफ स्टँडर्डायझेशन म्हणजेच काय तर वी आर ॲडजस्टिंग CDR where the C is called
adjustment factor. Okay, so how we can compute that adjustment factor? तर हा फॉर्म्युला घेऊन मी प्रोसीड करतो, पुढे जातो. SCDR फॉर पॉप्युलेशन A इज इक्वल टू CDR फॉर पॉप्युलेशन A इंटू C. ओके, लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड. आता लेट अस सी फर्स्ट ऑफ ऑल लेफ्ट हँड साईड. मी त्याचा फॉर्म्युला लिहिला डायरेक्टली, म्हणजे डायरेक्ट स्टँडर्डायझेशननी मी त्याचा फॉर्म्युला काय लिहिणार, समेशन MXA इंटू PXS डिवायडेड बाय समेशन PXS, जो आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. याला आपण डायरेक्ट स्टँडर्डायझेशनची मेथड म्हणतोय. म्हणजे त्याच्यामध्ये एज स्पेसिफिक डेथ रेट ऑफ पॉप्युलेशन A इंटू वेट, वेट काय आहे PXS डिवायडेड बाय समेशन PXS, म्हणजे स्टँडर्ड पॉप्युलेशनमधलं त्या एज ग्रुपमधलं प्रपोर्शन. ओके, नाव लेट अस सी राईट हँड साईड. राईट हँड साईडमध्ये काय CDR. CDR म्हणजे टोटल नंबर ऑफ डेथ D डिवायडेड बाय P इंटू 1000. सिंपल फॉर्म्युला. पण आपण हेही पाहिलंय की तो CDR आपल्याला ASDRच्या भाषेमध्ये मांडता येतो. तो कसा मांडता येतो, तर समेशन MXA म्हणजे एज स्पेसिफिक डेथ रेट इंटू पॉप्युलेशन ऑफ दॅट एज ग्रुप डिवायडेड बाय टोटल पॉप्युलेशन. आपण तो डिराईव्ह केला फॉर्म्युला मागच्या व्हिडिओमध्ये. सो समेशन MXA इंटू PXA डिवायडेड बाय समेशन PXA. Now what is C? C is equal to simply ratio of STDR for population A divided by CDR of population A. Okay, it is simple mathematics. You can easily understand it. आता इथून पुढं आपली अडचण कोणती अडचण आहे आपली, तर वी डोंट हॅव द व्हॅल्यूज ऑफ MXA. मला टार्गेट पॉप्युलेशन ए जे आहे माझं, त्याच्यामध्ये एज स्पेसिफिक डेथ रेट माझ्याकडे नाही आहेत. मग मी काय करणार आहे, त्याच्याऐवजी MXS लिहिणार आहे, म्हणजे स्टँडर्ड पॉप्युलेशनचा एज स्पेसिफिक डेथ रेट लिहिणार. आणि त्यामुळे काय होणार, मग आता सीची काय एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळणार नाही आहे. आय एम अप्रॉक्सिमेटिंग दॅट. That's why it is written as C cap. That is, unknown value of C is estimated from the given data. So it is written as C cap is equal to, आता जिथं जिथं MXA आहे ते आपण काय केलं, त्या ठिकाणी MXS असं रिप्लेस केलं आणि थोडं मॅथमॅटिक्स केलं त्याच्यावरती. काही टर्म्स इकडच्या तिकडे लिहिल्या तर त्याच्यावरून आपल्या असं लक्षात येईल, समेशन MXS इंटू PXS म्हणजेच काय, तर टोटल नंबर ऑफ डेथ्स इंटू 1000 डिवायडेड बाय समेशन PXS म्हणजे सगळ्या एज ग्रुपमधलं स्टँडर्ड पॉप्युलेशन, दॅट इज टोटल स्टँडर्ड पॉप्युलेशन इंटू समेशन PXA म्हणजे काय, टोटल टार्गेट पॉप्युलेशन. आणि हा जो डिनॉमिनेटरमध्ये दुसऱ्या टर्मच्या डिनॉमिनेटरमध्ये जी क्वांटिटी आहे समेशन MXS इंटू PXA, ही क्वांटिटी म्हणजे काय, एज स्पेसिफिक डेथ रेट ऑफ स्टँडर्ड पॉप्युलेशन इंटू पॉप्युलेशन इन द एज ग्रुप X टू X+N असेल किंवा 1 असेल टार्गेट पॉप्युलेशनचं. त्यामुळे ती क्वांटिटी तशीच ठेवलेली आहे. पहा, एक एलिमेंट स्टँडर्डमधून आहे, एक टार्गेटमधून आहे. सो अशा पद्धतीने C कॅप. आता यातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. स्टँडर्ड पॉप्युलेशनमध्ये एकूण किती डेथ झालेले आहेत ते माहीत आहे, स्टँडर्ड पॉप्युलेशनची साईज किती आहे ते आपल्याला माहीत आहे. ज्याचा आपण STDR कॅल्क्युलेट करतो त्या टार्गेट पॉप्युलेशनचा
कॅपिटल P ऑफ A म्हणजे त्याची साईज, ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. आणि एज स्पेसिफिक डेथ रेट ऑफ स्टँडर्ड पॉप्युलेशन हेही आपल्याला माहीत आहे. त्याच्यावरून हा आपल्याला सी कॅप कॅल्क्युलेट करता येतो आहे. आणि वन्स वी गेट सी कॅप, we can write STDR for population. A is equal to CDR of A. CDR we can easily compute because total number of deaths, we know how many deaths occurred in that population during the given period, and there's a size total आपल्याला माहित आहे. So D divided by P into 1000, that is CDR into C cap. म्हणजे अशा पद्धतीने आपण ज्यावेळेला आपल्याला एज स्पेसिफिक डेथ रेट माहीत नसतात दिलेल्या पॉप्युलेशनचे, त्यावेळेला वी कॅन ॲप्रॉक्सिमेट दॅट बाय द करस्पॉन्डिंग क्वांटिटीज ऑफ द स्टँडर्ड पॉप्युलेशन, आणि त्याच्यावरून आपण कॅल्क्युलेट करू शकतो STDR. वी कॅन कम्प्यूट STDR फॉर पॉप्युलेशन A. अँड धिस मेथड इज कॉल्ड इनडायरेक्ट मेथड. आणि त्याचं कारण काय, तर आपल्याकडं एज ग्रुप वाईज डेथ उपलब्ध नाही आहे. त्यामुळे यू कॅन रिमेंबर दिस फॉर्म्युला ऑल्सो. सी कॅप इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ डेथ्स इन द स्टँडर्ड पॉप्युलेशन, टोटल स्टँडर्ड पॉप्युलेशन इंटू 1000 इंटू टोटल पॉप्युलेशन A डिवायडेड बाय summation MXS into PXA. This is quite simple formula we can remember for computing C cap, estimate of adjustment factor. Okay, now we'll see one numerical example so that you can easily understand how this formula works. For the given data, we have to compute STDR by indirect method. The total number of deaths in the local population. Local population means आपल्यासाठी आता हे टार्गेट पॉप्युलेशन आहे, त्याच्यामध्ये एकूण 35 झालेले आहेत. उदाहरणार्थ एखादे हे छोटं गाव असेल आणि त्याचा हा आपल्याला डेटा दिलेला आहे असं समजा. आपल्याला काय काय दिलं पहा. पॉप्युलेशन इज डिवायडेड इंटू 4 एज ग्रुप. पहिला एज ग्रुप आहे 0 to 10, दुसरा 10 to 20, तिसरा 20 to 60 आणि चौथा 60 अँड अबव्ह. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वय मृत्यूच्या समयी 70 असेल तर तो 4थ्या गटात जाणार. एखाद्या व्यक्तीचं वय मृत्यूच्या समयी 42 असेल तर तो 3ऱ्या गटात राहणार. एखाद्या मुलाचा मृत्यू झाला उदाहरणार्थ 5 वर्ष वयाचा तर तो पहिल्या गटामध्ये इन्क्लूड केला जाणार. अशा पद्धतीने हे एज ग्रुप तयार केलेले आहेत. आणि या एज ग्रुपमध्ये स्टँडर्ड पॉप्युलेशन म्हणजे ज्याच्याशी आपल्याला तुलना करायची आहे ते किती आहेत. उदाहरणार्थ 300 व्यक्ती पहिल्या गटात, 500 व्यक्ती दुसऱ्या गटात, 1500 व्यक्ती तिसऱ्या गटात आणि शेवटच्या गटामध्ये 200 व्यक्ती आहेत. सो या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्या भाषेमध्ये नोटेशन्समध्ये दॅट इज PXS स्टँडर्ड पॉप्युलेशनमध्ये एज ग्रुप वाईज पॉप्युलेशन. तिसरा रोपा लोकल पॉप्युलेशन म्हणजे ज्या गावात आपल्याला STDR कॅल्क्युलेट करायचं आहे त्या गावातले त्या वयोगटामध्ये किती लोक आहेत. 200, 750, 1200, 350. ओके, आणि त्यानंतर शेवटचा जो रो आहे त्याच्यामध्ये काय दिलं आपल्याला, नंबर ऑफ डेथ्स इन स्टँडर्ड पॉप्युलेशन म्हणजे 9, 3, 12, 10 हे स्टँडर्ड पॉप्युलेशनमध्ये त्या एज ग्रुपमध्ये किती डेथ झाले याच्या संदर्भातली आकडेवारी आपल्याला दिलेली आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ डेथ्स इन लोकल पॉप्युलेशन दिले का, नाही. दॅट इज नॉट नोन, दॅट इज नॉट गिवन अँड दॅट इज द प्रॉब्लेम. अशा केसमध्ये आपण कशा पद्धतीने STDR कॅल्क्युलेट करायचा ह्याचीच आपण चर्चा करतोय. सो हिअर वी डोंट नो द एज ग्रुप वाईज डेथ्स ऑफ द टार्गेट पॉप्युलेशन अँड दॅट्स वाय वी हॅव टू यूज indirect method of standardization. Okay, so let us see
how this problem can be solved. Just see, in the first column we have written age groups 0 to 10, 10 to 20, 20 to 60 and 60 plus. तर दुसऱ्या कॉलममध्ये काय लिहिलं आपण, स्टँडर्ड पॉप्युलेशन PNXS, म्हणजे स्टँडर्ड पॉप्युलेशनमध्ये त्या वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये काय पॉप्युलेशन आहे, किती व्यक्ती आहेत आणि त्याची जी टोटल आहे ते म्हणजे PS, टोटल स्टँडर्ड पॉप्युलेशन 2500. आता हे जे लोकल पॉप्युलेशन आहे त्याच्यासाठी पीच्या डोक्यावरती ए लिहिलं आहे, स्मॉल ए, आणि स्टँडर्डसाठी एस लिहिलेलं आहे पहा, PNXA. ते पण सेम साईजचं पॉप्युलेशन आहे. दॅट्स वाय वी हॅव टेकन इट फॉर द कम्पॅरिझन. त्याच्यामध्ये असलेलं पॉप्युलेशन दिले. आता हा जो चौथा कॉलम आहे त्याच्यात काय लिहिलं आहे, DNX, त्याच्या डोक्यावरती येस, म्हणजे टोटल नंबर ऑफ डेथ्स इन द स्टँडर्ड पॉप्युलेशन अकॉर्डिंग टू द एज ग्रुप. पहिल्या गटात 9 मृत्यू झाले, दुसऱ्या गटात 3 मृत्यू झाले, तिसऱ्या गटात 12 मृत्यू झाले आणि चौथ्या गटामध्ये 10 मृत्यू झाले. सो एकूण 34 मृत्यू झालेले आहेत. आता त्याच्यावरून आपण काय करू शकतो, एज स्पेसिफिक डेथ रेट ऑफ स्टँडर्ड पॉप्युलेशन कॅल्क्युलेट केला. तो किती आलेला आहे, दॅट इज आता तो कसा कॅल्क्युलेट करणार, इट इज 9 डिवायडेड बाय 300 into 1000, so that is 30. पुन्हा D divided by P into 1000, 6 divided by 500 into 1000, 6. अशा पद्धतीने या पाचव्या कॉलममध्ये ज्या फिगर्स येतात त्या म्हणजे काय आहेत, तर एज स्पेसिफिक डेथ रेट ऑफ द स्टँडर्ड पॉप्युलेशन, MXS. आणि मग त्याच्यावरून आपण काय करू शकतो, MXS इंटू PXA, आपलं जे लोकल पॉप्युलेशन आहे त्या दोघांचा गुणाकार, म्हणजे 30 गुणिले 200, 6 गुणिले 750, 8 गुणिले 1200 आणि 50 गुणिले 350. तर याची टोटल किती आहे एकूण, 37,600. अशा पद्धतीने हा कॅल्क्युलेशन टेबल आपण कॅल्क्युलेट केलेला आहे आणि त्याच्यावरून आपण STDR कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, सो नाउ व्हॉट इज CDR? CDR is total number of deaths divided by total population into 1000. म्हणजे या केसमध्ये काय येणार, टोटल नंबर ऑफ डेथ्स किती दिलेले आहेत आपल्याला, इन द पॉप्युलेशन A इट इज गिवन एज 35. वरती प्रॉब्लेम डिफाईन करताना लिहिले पहा, द टोटल नंबर ऑफ डेथ्स इन द लोकल पॉप्युलेशन इज 35. सो 35 divided by 2500 into 1000, तो आकडा किती येतोय, 13.6. म्हणजे CDR, the crude death rate for the given population is 13.6, approximately 14. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला असं कन्क्लुजन करता येईल की लोकल पॉप्युलेशनमध्ये साधारणतः ऑन एन ॲव्हरेज 14 मृत्यू झालेले आहेत पर 1000 पर्सन्स. ओके, पण त्याच्यावरून आपण जर CCAP कॅल्क्युलेट केला आत्ता सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे, जो फॉर्म्युला आत्ता आपण पाहिलेला आहे त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ डेथ्स इन द स्टँडर्ड पॉप्युलेशन, टोटल लोकल पॉप्युलेशन
अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करून आपण सी कॅल्क्युलेट केला तर इट टर्न्स आउट टू बी 0.9042. आणि मग STDR म्हणजे काय, तर CDR इंटू सी 13.6 गुणिले 0.9043 किंवा 42 आणि तो आकडा किती येतोय 12.29. सो वी गेट ॲन इम्प्रूव्ड रेट ऑफ डेथ, जो कमी दिसून येतो आपल्याला 12.29. अर्थात हे खूप छोटं पॉप्युलेशन आहे त्यामुळे त्याच्यातला फरक तुम्हाला इतका स्पष्ट असा जाणवत नाही आहे. पण when we deal with the population having values in crores तर त्यावेळेला हा फरक तुम्हाला निश्चितपणे जास्त जाणवेल. सो CDR ॲडजस्ट करून आपल्याला जो रेट कॅल्क्युलेट करता येतो आहे तो म्हणजे STDR आणि त्याच्यानुसार त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 12.29. म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज 12 मृत्यू, दर 1000 12 मृत्यू त्या पॉप्युलेशनमध्ये घडून येतात. मग अशा पद्धतीने आपण STDR कॅल्क्युलेट करू शकतो when we don't know age specific death rate of the target population. Okay, so let me recap what we have seen today. We have continued the discussion on standardized death rate. मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याशी संवाद साधताना STDR बाय डायरेक्ट मेथड डिस्कस केलेला होता. आजच्या या व्हिडिओमध्ये या लेक्चरमध्ये आपण चर्चा केली ती म्हणजे जर मला प्रत्येक वयोगटातले डेथ माहीत नसतील तर अशा केसमध्ये आपण STDR कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो, तर वी कॅन यूज इनडायरेक्ट मेथड ऑफ स्टँडर्डायझेशन, की ज्याच्यामध्ये स्टँडर्ड पॉप्युलेशनचा रोल मोठ्या प्रमाणावर आपल्याला ॲप्रिशिएट करावा लागतो आणि त्याच्यावरून आपण ॲडजस्टमेंट फॅक्टर कॅल्क्युलेट करून आपण STDR कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, आय होप दॅट यू आर गेटिंग व्हॉट आय एम टीचिंग टू यू. अर्थात या व्हिडिओ लेक्चरमध्ये काही थोड्या आपल्याला लिमिटेशन्स जाणवतात. म्हणजे काही डेरिवेशन्स आपण वर्कआउट करताना देर इज सम फ्लो ऑफ कंटिन्युटी अँड दॅट फ्लो ऑफ कंटिन्युटी वी कांट मेंटेन हिअर विथ प्री रेकॉर्डेड लेक्चर्स. पण तुम्ही यू कॅन सी अगेन अँड अगेन. त्यानंतर त्या काही एक्सप्रेशन्स तुम्ही नोंद करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये, वर्कआउट करायचा प्रयत्न करा अँड यू कॅन सॉल्व सिमिलर काइंड ऑफ एक्झाम्पल्स त्याच्यावरून तुम्ही करू शकता. अँड आय थिंक I should stop here. Stay at your home. Stay safe. Thank you. Goodbye.